जरांगेजी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं लोकशाही मराठीमध्ये. तुम्ही म्हणालात आता मात्र हटणार नाही, आता आपण आंदोलनावर ठाम आहोत. 3 महिने आपण आधीच आंदोलनाची मुंबईत पोहोचण्याची तारीख सांगितलेली होती, तेव्हा मात्र संवाद का झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण आता मात्र मुख्यमंत्र्यांचे ओएसडी तुमच्या भेटीला आलेले असताना कुठं संवाद होईल का? अंमलबजावणीचं जर आश्वासन मिळालं काही ठराविक काळात तर मात्र जरांगेंची काय भूमिका असेल? नाही ताई, आश्वासन नाही. आश्वासनावर मी थांबणार नाही. ओएसडी आले असते तर ते मागण्याविषयी आले असते ना, की काय मागण्या आहेत काय नाही. बहुतेक असा अंदाजा दिसतोय मला. अच्छा, अंदाजा दिसतोय बरं का. ते काय मागण्या आहेत काय नाही ह्या काय म्हणते त्याला लिहून घ्यायला म्हणा विचारायला आले असते. अंमलबजावणी असेल सगळ्या मागण्यांची तयार काढणार असते तर मात्र आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, 4 महिने झालं सांगितलेलं. मुख्यमंत्री साहेबांना स्वतः 2 महिने झालं आम्ही सांगितलेलं. सगळ्या रास्त मागण्या द्यावा लागत्या. गरीब लोकांच्या लक्षात आलं, श्रीमंत मराठीच्या लक्षात आलं, राजकारणी आलं, नोकरदार वर्गाचे आलं. आता अंतिम टप्पा निर्णायक टप्प्यावर हे आंदोलन आहे आणि आता द्यावंच लागतंय कायदेशीर. आणि द्यायचं तर नाहीये, त्यांना मराठीत वाटोळ करायचंय. मग मराठ्यांनी उठाव केला, चला मुंबई. आणि मग मराठी तुटून निघाले आता मुंबईत. आणि आता तो जास्त मराठ्यात सगळा खोल जाईल का ते आरक्षण असून देत नाही. खोटे नाटे म्हणून जरांगेवरती आरोप करायचे, आरोपीच्या पिंजऱ्यात त्याला उभा करायचं. कारण मी मॅनेज होत नाही ना, कुठत नाही. मी गरीबाला मोठं करतो. या कारणामुळं आता ते नवीन 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 काहीतरी डाव षडयंत्र. मराठा मात्र मला उघडा पुढे देत नाही. आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे, घरात नको रे झोपू बाबा. लेकरा बाळाचं वाटोळं होईल, आयुष्य पिढ्या पारचं. आता नाही, आता नाही तर कधीच नाही. आता नाही तर कधीच नाही. ही लढाई निर्णायक टप्प्यावर आता जिंकायची. त्याच्यामुळे शांततेत मुंबई चला. फक्त एक मंत्र सांगितलं ध्यानात ठेवा. तुम्हाला सांगतो, दगडफेक जाळपोळ मराठ्यांनी करायची नाही, नाही तर अजिबात माझ्यासोबत यायचं नाही. शांततेत तुम्हाला न मिळणार आरक्षण मिळून दिलं. मी 3 कोटी मराठी आरक्षणात द्या. आता शेवट फाईट आहे ना, घुसा मुंबईत. सगळीकडून तुम्हाला जसं येता येईल तसं शांततेत मुंबईत बसायचं. न्याय घ्यायचा म्हणजे घ्यायचा, आता हटायचं नाही. मी शब्द देतो तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमात, मी 1 इंच सुद्धा माग हटणार नाही. 1 इंच तुम्ही सुद्धा हटायचं नाही. घरात झोपला तर लेकर बाळ शापशिवाय दिला. आता झोपायचे दिवस नाही. आता ओळखून घ्या तुम्हीच मराठ्यांनी कसे दिवस चांगले आलेत. हो, आता मात्र बाहेर निघला की जिंकला. तुम्ही जर नाही आले, जात हरू शकते. लेकर हरू शकते, हरून देऊ नका. बाहेर पडा. मराठी अस्सल मराठ्यांसारखं वागायचं, स्वतः साक्षीदार व्हायचं आंदोलन. जरांगेजी, तुमचं हे सगळं आवाहन ऐकल्यावर, तुमची भूमिका ऐकल्यावर मला काहीसं थोडंसं मागे जायचं आहे. मला आठवण येतेय नवी मुंबईतल्या त्या आंदोलनाची. तेव्हा सुद्धा तुम्ही अशीच घोषणा दिलेली होती, असेच मुंबईच्या वेशीवर पोहोचलेला होतात. आश्वासनांचा तो कागद मिळाला, त्यानंतर विजयाचा गुलाल उधळला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा आता तुम्हाला आंदोलन करावं लागतंय, मुंबईत यावं लागतंय. मग तेव्हा नेमकं काय असं झालेलं होतं की जरांगे मागे हटलेले होते? 2012च्या कायद्यात काही दुरुस्ती आवश्यक होतं, कारण आम्हाला ओबीसी आरक्षण, आम्हाला ओबीसीत जायचं. त्यामुळे तो झालेला निर्णय त्यावेळेस तो योग्य होता. फक्त 6 महिन्यात अंमलबजावणी करू म्हणली होती. तिथं मात्र फसवणूक झाली. 6 महिन्यात अंमलबजावणी करू म्हणली आणि ती दिली. तिथं मात्र 100% फसवणूक झालेली. मग त्याला आता 1.5 वर्ष झालं. काय दोष आमचा, काय चुकीचं केलं? मी 4 पावलं मागे सरकतो, पुढे सरकतो, जातीला मिळून देतो. मग मी जो समाजाच्या पदरात पुण्य टाकतो, जो यश टाकतो, विजय टाकतो, त्या माणसाला डावलायचं का? चुकीचं करतो का? आता वेळ दिला, आता तेच अडचणीत आले. त्यांना बोलायला जागा नाही. मुंबईकराला आता माहित झालं काही लोकशाहीच्या माध्यमातून, आधी माहित नव्हतं लोकांना की फडणवीस साहेबांना मी 2 महिन्यापूर्वी सांगितलं आणि 4 महिने झाले डिक्लेअर केली तारीख. मग आता मुंबईकर म्हणजे इतके दिवस फडणवीस साहेब झोपले होते का? कमून उगाच विनाकारण त्या लोकांना वेटीस धरते. त्याच्यामुळे मराठ्याला मग देत नाहीत आरक्षण. त्यामुळे ते बी आता त्यांच्यावरती नाराज झाले, चिडलेले की तुम्ही योग्य करायला नाही लागले, तुम्हीच वातावरण दूषित करायला फडणवीस आहे. कारण हे गरीबाचे लेकर न्याय मागायला किती दिवस झालं सांगितलं, त्यांना माहितच नव्हतं. आणि फडणवीस साहेब सांगितलं की आम्ही मुंबईला येणार नाही असं स्पष्ट फडणवीस साहेब सांगितलं होतं. 26 ऑगस्ट पर्यंत मागण्याची अंमलबजावणी करा. त्याच्यामुळे सगळ्या पक्षातले मंत्री खासदार सुद्धा त्यांना आता मनातले मनात नाराजी दाखवायले. तुम्हाला 4 महिने आधी सांगितलं होतं, म्हणल्यावर तुम्ही करायला पाहिजे होतं. 2 महिने झाले तुम्हाला फोन लावलेला. भाजप मधले सुद्धा मंत्री आमदार मनातली मनात
आणि त्यांच्यात कुरकुच करायला लागले. कोण माझ्या म्हणतंय पोराने असं? सांगितलं होतं, म्हणलं, हे जरांगीची गोष्टी नावं नाही आज आता. सांगूनच टाका. कोणाकोणाचे तुम्हाला फोन आले यावर? मंत्रालय येत गेलो ना, मुंबईला आलो ना, आझाद मैदानावर ताई सांगत आता आरपारची लढाई सुरूच झाली आहे तर तेही होऊन जाऊ द्या. मग होईल ना, तिथं आल्यावर सांगाल ना सगळं. फडणवीस साहेब तरी जागे होते, ते बी जागे होते. तिथं आल्यावर त्यांच्या लक्षात येईल आपल्या गोठ्यात कोणता शत्रूचा फौज आहे, त्यांच्या बी लक्षात येईल. तिथे गेल्यावर मी दूध का दूध, पाणी का पाणी करणारच आहे, 100% करणार आहे. त्यांच्याही लक्षात येईल ना, मला आपण ज्याला मोठे केलं, जे आपल्या बरोबर राहते, हे कसं काय असं, कसं काय होत आहे. जरांगीची पण वारंवार मुद्दा हाच उपस्थित होतोय. पहा, प्रत्येकालाच असं वाटतं लाडक्या बाप्पाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा, कुठेही ट्रॅफिक वेठीस धरू नये, कायदा सुव्यवस्था या सगळ्या मुद्द्यावर वेठीस धरली जाऊ नये, पोलीस बंदोबस्त सर्वत्र असताना कुठेही पोलीस हे आपलीच माणसं आहेत, त्यांच्यावर अधिकचा ताण येऊ नये, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. त्या अनुषंगानं असं वाटतं की या गणपतीच्या काळात हे जर आंदोलन होत असेल तर मात्र अनेक मुद्दे त्या अनुषंगाने उपस्थित केले जात आहेत, विशेषतः कायदा सुव्यवस्थेचा. जरांगेची ताई साहेब, आम्हाला जर ट्रॅफिक जाम करायची असती तर मी परवाही सांगितलं ना, आज बी लोकशाही चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाला सांगतो, सगळ्या सरकारला सांगतो, मंत्र्याला सांगतो, आम्ही आडमुठे नाही येत, एक रस्ता आम्हाला देऊन टाकायचं. आडमुठे असतो तर म्हणलं सुद्धा आम्हाला मधून जायचं, मधूनच जायचं मुंबईत. आडमुठे नाही येत, मला गरीब मराठ्यांना न्याय द्यायचं, आरक्षण द्यायचं, राजकारण नाही करायचं. राजकारण करायचं असतं म्हणलं तुम्हाला मधून जायचंय, तुमचे ट्रॅफिक जाम होऊन काय हो, 1000 रस्ते, एक आम्हाला देऊन टाका, डायरेक्ट आझाद मैदानाला जातो आम्ही. आणखी काय पाहिजे ते सांगा. दिला शब्द लोकशाहीच्या व्यासपीठावर. आता या सगळ्या मुद्द्यावर तिथं राजेंद्र साबळे आले. तुम्ही म्हणताय की कदाचित तुमच्या मागण्या समजून घेण्याकरता ते तिथे पोहोचले असावेत, पण या सगळ्या विषयी थेट मुख्यमंत्र्यांशी जर संवाद झाला, उपसमिती आता अगदी थोड्याच वेळात कॅबिनेट नंतर बैठक घेणार आहे, या सगळ्यात जर तोडगा निघाला आणि अंमलबजावणी केली जाईल, थोडा वेळ सरकारला द्या अशी जर भूमिका सरकारची असेल तर त्यावर जरांगे सामंजस्याची भूमिका घेणार का? घेतली ना आता बघा तुम्ही, आपण जानेवारीत बहुतेक मला तारीख आठवणा उपोषण केलं होतं, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सुरेश दस साहेबाला पाठवलं. बरोबर. त्यांनी सांगितलं सरकार आता नवं आहे, 15-20 दिवस झाले, तुम्ही आम्हाला 3 महिन्याचा वेळ द्या, गॅजेटचा अहवाल घेतो आम्ही. परत गिरीश महाजन साहेब त्यावेळेस म्हणले होते की मराठा आणि कुणबी एकच आहे, असा जे आर काढा, अशी जरांगे पाटील तुमची मागणी आहे. तर मग आम्हाला तुम्ही काय करा, आम्हाला समिती स्थापन करू द्या, त्याशिवाय कायदा नाही पारित करता येत आधार असल्याशिवाय. मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित करा, समिती स्थापन केली, समितीने 58 लाख नोंद दिली. आता कायदा पारित करावा लागतो, त्यांच्या जेवण आले बघा द्यायचे. गॅजेटचा अहवाल घेऊ द्या, आम्ही 3 महिने वेळ दिला पाहिजे सुरेश दस साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस, कारण शिंदे समितीला अभ्यास करावा लागेल गॅजेटीवर, हैदराबादचं गॅजेटेर आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. 3 महिन्याची वेळ त्या दिला त्याला बहिणी झाले 7. काय दोष आहे आमचा? म्हणून राज्यातले लोक हुशार झाले. आपलं पोरगं म्हणून जरांगे पाटील वेळ देतोय, ते म्हणते तसं वागतोय, तरी हे आडमुठ्यापणाची भूमिका सरकार आणि मुख्यमंत्री साहेब घ्यायला लागले. विनाकारण जी घटनाच घडली नाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतात आणि एक आमदाराची भाजपमधल्या टोळी माझ्या मागे लावतात. म्हणून मराठ्यांना असं वाटतंय नक्की निर्णायक टप्प्यावर आहे, नक्कीच मराठ्याला आरक्षण मिळतंय, पण आपली मागणी पण रास्त आहे. कारण आता दिलीच पाहिजे, तरच आपल्या जातीच्या करोडो पोरांचं कल्याण होईल. म्हणून मराठी मुंबईकडे निघाले. आता कुठे थांबत नाही, घरात झोपत नाही. अस्सल मराठ्यांची जात घरात झोपत नसते, झोपला ना जात हरणार आहे. मी मॅनेज होत नाही, फुटत नाही त्यांना, त्यामुळे त्याने मराठी आता एक राहिलेच नाही. जेच मराठीची लाट उसळली, लेकरासाठी लढायला लागलेत मराठी, आणि मी पण झटतोय त्यांच्याच लेकरा बाळासाठी. ते कसं थांबते? सगळेच मुंबईकडे निघाल्यामुळं आता पळायला लागले. 4 महिने कम नाही पळाले, 7 महिने झालं तुम्हाला वेळ दिलेला. तुम्ही म्हणले होते 3 महिने आम्हाला वेळ देता, आम्ही 7 महिने दिलाय. कशाला थांबायचं? हे बघा ताई, अंमलबजावणी जर असली, सगळ्यांचे JR काढत असले आणि JR काढून त्याची अंमलबजावणी करत असली तर आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. मुंबईकरांसाठी पण सांगतो आणि महाराष्ट्रासाठी पण सांगतो, अंमलबजावणी झाली नाही तर उद्या सकाळी 10 वाजता आम्ही आंतरवालीतून निघणार म्हणजे निघणारच.
आणि शांततेत मुंबईत जाणार, शांततेत येणार. एकाही मराठ्यांच्या पोरानं दगडफेक जाळपोळ करायची नाही, कारण महाराष्ट्रातल्या मराठ्यांची खाली मान होता कामा नये, पण मुंबईत जायचं. जरांगेजी, तुम्ही वारंवार आवाहन करताय की कुणीही जायपोळ करायची नाही, दगडफेक करायची नाही, शांततेत पोचायचं. तुम्हाला अशी काही कुणकुण लागली आहे का की अशा घटना काही आंदोलनादरम्यान किंवा मुंबई प्रवासादरम्यान होऊ शकतात? मराठा शहाणा झाला ना, फडणवीस साहेब त्याविषयी बोलले ना, पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं काही पोलीस बघून घेते, म्हणजे धमकी देतात, धमकी देतात. हम्म. परत म्हणजे मी ओबीसी साठी लढणार आहे, मराठ्यातच नाही लढणार. मराठ्याने मतदान नाही केलं. भाजप मधले सत्ताधारी असणारे आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकारी, जिल्हा प्रमुख सगळ्या पक्षाचे सुद्धा सावध झाले. त्याला आपल्या लेकराबाळाचं कल्याण होणार. तर हे डायरेक्ट म्हणतात की मी त्यांसाठी लढणार, मग आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला. त्या मराठ्यात खतखत निर्माण झाली. लेकराबाळाने काय केलं आमचं, तुमचं आमचं काय असं, आणि काय जोडायचं, आई येऊन जोडायचं, कशाने जोडायचं. अरे बाबा फडणवीस साहेब, तुमची आई तीच आमची, आम्ही तसं नाही. बोली भाषा आहे खेड्यात, बोलता बोलता बोलून जाते पोरं. चहा पाजला हे चहा मारायला तयार, चहा पाहिजे मला, देव घाल मला, चल. आहे हे भाषा आहे तसं. देवेंद्र फडणवीस त्याला काही शी म्हणते का? तरी पण मीडियाच्या बांधवनीच्या 1 मिनिटच मागितली, एवढा शिशू करायला लावला त्यांनी. आमदार गोळा केली आणि त्यांना करायला लावलं. मराठ्यांनी लगेच वय केलं. आपला म्हणून जरा मॅनेज होत नाही म्हणून यांनी कुभाड रचले. यांनी विनाकारण आरोप केलाय, येणं देणं नसून, आणि उगाच द्यायचं जीवावर आलंय आरक्षण. कारण आरक्षण हे आम्ही कायदेशीर आहे, रास्ता मागणी आहे, खरी मागणी आहे, आणि ते बसतंय म्हणून यांच्या जीवावर आले. बोला जागा नाही, वेळ द्या म्हणावं तर दिलाय, मराठीमध्ये दिला, मराठी टिकून ऐकत नाहीत. कायदेशीर म्हणावं तर सरकारी दस्तावेज, हैदराबादचे गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट नाही म्हणावं. आता मराठा आणि कुणबी एक 58 लाख नोंदीचा आधार मिळालाय. केसेस मागे घ्यायच्यात, बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या द्यायच्यात, व्हॅलिडिटी द्यायच्यात पोरांच्या, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडलेत, त्यांच्या नोंदी सापडल्यात, त्यांचे प्रमाणपत्र देत नाहीत, ज्याचे दिलेत त्याचे व्हॅलिडिटी देत नाही. मराठ्यांची चौकून एक नाराजीची लाट उसळली. म्हणून मराठ्यांना असे मुंग्यासारखे मुंबईत येणार आहेत, घरात नाही झोपू शकत. झोपला ना मरेपर्यंत शापशिवाय खावा लागते लेकरा बाळाचे. म्हणून मराठ्याने घरात झोपू नका. संधी चालून आली, संधीचं सोनं करायचं, सगळ्यांनी एकवटायचं जातीसाठी. उद्या त्याला पुन्हा 40 वाटा. तुम्ही ज्या ज्या पक्षाचे त्या पक्षाचं काम करा, पण आज जात म्हणून एकत्र आहे, कारण बाकीचे जात म्हणून एकत्र येते. तुम्ही सुद्धा या आणि लेकराला जातील एकदा मिळून द्या. पुन्हा 40 वाटा, तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा. पण आज ती वेळ नाहीये. राजकारण करायची वेळ नाही, मन दुखायची वेळ, साथ द्यायची वेळ. कारण जात संकटात सापडली, जेवढं ताट बाजू लोटायचं, सगळ्यांनी मुंबईकडे निघायचं. राजकीय पक्षातल्या मराठ्यांना सांगतो, जिल्हा प्रमुख असतील, सरपंच असतील, सदस्य असतील, सभापती, उपसभापती, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे सगळे जेवढे असतील आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, महापौर, सगळे नगराध्यक्षांनी एवढ्या वेळेस मराठ्याला साथ द्या. तुमची जात सुधारली. तुम्ही जर साथ नाही दिली तर मुंबईत आजूबाजू तुम्हाला लोक बघणार जीवनावर थांबून आयुष्यभर शापशिवाय देते. तुला मोठं करताना आम्ही प्रचार करतो, कॉम्प्युटर चिटकितो, आणि आज आमच्या नुसतं लेकरासाठी, लेकरं मोठे होणारे, तू मुंबईपर्यंत सुद्धा आला नाही. आम्ही 15-15, 20-20 दिवस तुझा प्रचार करतो, आणि तू नुसतं मुंबईला चल म्हणलं, तुला काय 10 रुपये मागितले नाही आम्ही. फक्त आमच्या लेकरासाठी चल म्हणलं तर तू आला नाही. इथं गावात हिंडत होता, शहरात हिंडत होता. लोक बोलत नसते पण घरात हिंडत असते. आयुष्यभर गुलाल लागून द्यायचे नाही त्याला. राजकीय करिअर खराब करते, पाडून टाकते मराठी. म्हणून माझीच हात जोडून विनंती सगळ्या मराठी, एवढ्या वेळेस साथ द्या. गुलाल म्हणजे गुलाल, भूतन भविष्याचा असा विजय होणार आहे, आणि मराठ्यांचा एकजुटीचा रेकॉर्ड होणार आहे. जगाच्या पाठीवर अशी मराठी लाट उसळलेले कुणीच बघू शकत नाही. मुंबईला सुद्धा शेत येणार नाही, इतक्या टक्केनं मराठी मुंबईकडे नाही. आणि आणखीन सांगतो, आपल्याला आरक्षण 100% मिळतंय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जीवावर आले, ते मराठ्यांचं वाटोळं करायला लागले. मराठ्याचं वाटोळं होऊ देऊ नका. घरं सोडा, घरात झोपू नका. घरात झोपलात लेकी बाळी तुम्ही म्हणताय उद्या जर तुम्ही निघालात आणि इतकी गर्दी होईल की मुंगीला शिरायला सुद्धा जागा होणार नाही. साधारणतः किती संख्येनं या ठिकाणी गर्दी होईल, काय तुमचा अंदाज? अवघड होत आहे, काही सांगता येत नाही. आताच आंतरवाली जाम झाली, झालाय आंतरवाली. मुंबईत लोक गेलेत ती काय. अवघड आहे, ते सांगणं अवघड आहे. आत्ता सांगणं अवघड आहे, कारण मराठीचा आकडा सांगणं सोपं नाही. कारण राग तेवढी चीड झाली असून द्यायना तो. आमच्या लेकरा बाळाचे का बळी देता तुम्ही? जरांगेजी, 1% जर पोरग हुकलं तर आत्महत्या करत येईल.
अगदी आईबापांनी याजाने पैसे आणून पोरं शिकले, अगदी वावरही केले, शिक्षण महाग झालंय, नोकऱ्या भेटणार, म्हणून आई बापाचे तरफाड मार पडे, फाटके कपडे आहेत आमच्या आई बापाच्या अंगावर. अगदी त्याला वाटतं माझं जरांगीजी, तुम्ही लेकरू म्हणताय सुखात नवी मुंबईचा जेव्हा विषय निघाला तेव्हा तुम्ही म्हणालात तत्कालीन मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे होते, तेव्हा तुमचं असं म्हणणं होतं की आपली फसवणूक झाली, आपल्याला जे काही आश्वासन दिलं त्यावेळी आपली फसवणूक झाली. आता देखील वारंवार भाजपकडून असं म्हटलं जात आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना टार्गेट करताय, वारंवार फडणवीसांबद्दल वक्तव्य केली जात आहेत. यावर जरांगेंना काय म्हणायचंय? सरकार तर 3 नाही करत पक्षांचं आहे. वक्तव्य. ज्यांना कोणाला वाटतंय नाही वक्तव्य करत. आमचं आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी करा दिला लोकशाहीला शब्द, अंमलबजावणी करा. आमच्या मराठीचे मित्र ते, हम्म. महाराष्ट्रातल्या मराठीचे मित्र फडणवीस साहेब, तुमच्या डोक्यावर 3 लाख ट्रक भरून गुलाल आणून टाक, नाही टाकलं तर तोंडावर नाव घेणार नाही. करा आमच्या मागण्या अंमलबजावणी, मराठी मित्र तुमचे. पण तुम्ही मराठीवर अन्याय करता, मराठीच्या पोराला पोलिसाला हाणायला लावता, आया बहिणीच्या पोटात छातीत गोळ्या घालता, डोके फोडता बंदुकीच्या दसत्यानं. ही कोणता न्याय आहे? मराठ्यांना जे लागतंय, आमची लय तळतळते, आम्ही लय कष्ट करतो. लेकरं शिकवताना 50 जणांचे दार झिजावं लागते तय आम्हाला गरीबाला, पण लेकराला पैसे कमी पडू नाही शिक्षणाला. आणि ते पोरग 1% नुकलं ना घरी जनावरांचा रडत येत आहे. आमचे हाल आम्हाला माहिती आहेत. आम्हाला वाटतं ना आमचे पोरग पोरगी सुखा समाधानात राहावा. आम्ही काबाड कष्ट केले, ऊस तोडले, लोकांच्या हमाल्या केल्यात, आम्ही ट्रॅक्टर चालवतो, जिपा चालवतो, रिक्षे चालवतोय, आम्ही हाटला टपऱ्या चालवतोय, माथाडी कामगार आहेत, डब्यावाले, आम्ही लोकांच्या कंपन्यांनी कर्मचारी आहेत, आमचे एसट्या ड्रायव्हर, कंडक्टर ड्रायव्हर, आमचे लय आले तर शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, आमचे महसूल मधले अधिकारी, लय हाल चालले. लेकर आमचे वाटलं व्हायला लागले. जरांगीजी, तुम्ही म्हणताय इतके हाल होत आहेत, वाटळ होत आहे, तरी देखील तुमचं असं म्हणणं आहे, तुम्ही आवाहन केलेलं आहे इनफॅक्ट मराठा समाजाला की या मागणीसाठी मात्र एकत्र या, आपले धंदे, आपली नोकरी जरा वेळ बाजूला ठेवा, काही काळ करू नका, पण मागण्यांसाठी एकत्र या. मग तेव्हा जर नुकसान झालं मराठा समाजातल्या त्या तरुणाचं तर मात्र काय? हा सुद्धा एक मुद्दा आहे ना. आणि आयुष्यभर पिढ्या फार वाटलं झाले, त्याचं काय? हम्म. नोकरीने राहिले, शिक्षणात पैसे चालले लाखांनी, काही चालले कोटी कोटीत म्हणतो काही, तेव्हा नुकसान होतं तवा. आता काय नुकसान होणार आहे? 3 दिवसांनी 3च दिवस बोलले, 27, 28, 29 ला. बरे फक्त 29 ला या, जाऊ द्या. हा 27, 28 बी येऊ नका वाटलं. 29 ला राज्यातले पुरे मराठी मुंबईला 1 दिवस 7 दिवस तुम्ही गावाकडे कामा, किती पैसे पुरतील तुम्हाला? 1000 रुपये रोज असं, 3000 रुपये 3 दिवसात नुकसान होईल. तुम्हाला 2-5 हजार रुपये रोज असला तर 10-15 हजार बुडत. शेतकऱ्याचा 500 रुपये रोज असं 1500 रुपये बुडत. पण पिढ्याना पारचं लेकरच वाटलं होईल, त्याचं काय होते ना? उंचिक नुकसान होईल, जातीच्या लेकरात आयुष्याचं कल्याण होईल, तो विचार नाही करायचा का? आता लाखो पोरांची आणि शेकडो पोरांची शिक्षणात पैसे वाचलेत, हजारो करोड रुपये, ज्यांना ज्यांना नोंदी मिळाल्या त्यांना की फायदा झालाय. आता नुकसान होईल, पण पुढं वर्षानुवर्ष नुसते फायदेच होणार आहेत. त्याचं काय? लाख रुपये, 50,000 रुपये पगार येईल घरात, त्या टायमाला किती आनंदी घर होईल. आजच्या नुकसानाचा विचार करता तर उद्याचा लय भयंकर मोठा काळोख आहे दारिद्र्याचा. त्याचं काय? पोरं संपायला लागली, जात संपायला लागली, त्याचं काय? त्याच्यामुळे विचार नाही करायचा, जनावराचा नाही, कामाचा नाही. जेवतो ताट बाजूला लोटायचं, मुंबईकडे निघायचं. जातवान मराठी खानदानी घरी झोपूच शकत नाही. घरी झोपला ना आमच्या राज्यातल्या करोडो माय मावल्या म्हणत्या सगळं राज्य तिकडं झुंजत आहे मुंबईत, आणि तू झोप घरी, इथं जाय मुंबईला सहभागी व्हा. अगदी अगदी शेवटचा सवाल जरांगीजी, उद्या मात्र मुंबईत तुम्ही येणारच, कारण अंमलबजावणी जर होत असेल, आजच्या आज या सगळ्या संदर्भात अंमलबजावणी होत असेल तर ठीक, नाहीतर मात्र आपण आंदोलनावर ठाम आहोत. कुठल्याही परिस्थितीत 1 मराठा लाख मराठा म्हणत मुंबईत धडकणारच, असा मराठा समाजानं आता निर्धार केलेला आहे. उद्या मुंबईच्या दिशेनं कूच केल्यानंतर मात्र मुंबईत दाखल झाल्यानंतर जरांगेंची पुढची भूमिका काय असेल? 29 ऑगस्ट नंतर जरांगे जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर मुंबईत ठाण मांडून बसतील की त्यानंतर जरांगे आंदोलन वेगळ्या पद्धतीनं करतील? काय नेमकी भूमिका असेल मुंबईत पोहोचल्यावर?
मी आणि मराठा समाज शांततेत बसणार. मी मराठ्यांच्या पोरा बाळांसाठी लेकरा बाळांसाठी झटणारे मरुस्तर हटणार नाही. पण आंदोलन शांततेत होणार, लोकशाही मार्गाने होणार, कायदेशीर होणार. कायद्याचे नियम तोडून आंदोलन होणार नाही. तो लोकशाहीला आपला शब्द आहे. आणि माझे मराठी सुद्धा मला आत्मविश्वास आहे, कुणीही जाळपोळ दगडफेक करणार नाही. त्यांची टोळी आमच्यात घुसून आमच्या घोषणा देऊन ती जाळपोळ करू शकते, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस साहेब राहणार. आम्ही उचलणार आणि पोलिसाच्या गाडीत त्या जाळपोळ दगडफेक करणाऱ्याला टाकणार. आमचं पोरग करणार नाही. त्याच्याशी आमचा संबंध नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसांनी जेलात नेऊन टाकून द्यायचं. कारण हे फडणवीस साहेब आणि त्यांची टीम 100% दंगल करू शकते अशी आम्हाला शंका आहे. त्याला जबाबदार फडणवीस साहेब. आम्ही घाबरणार नाही, छटणार नाही. लोकशाही मार्गाने शांततेत आझाद मैदानला आंदोलन 29 ला होणार. सकाळी 10 वाजल्यापासून 29 ऑगस्टला बेमुदत उपोषण आमरण सुरू होणार. मी उद्या सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघणार म्हणजे निघणार, शांततेत येणारच. खूप खूप धन्यवाद जरांगेजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. काही झालं तरी मी मुंबईत येणारच आणि शांततेत पोहोचणार, शांततेतच आंदोलन करणार. कारण आपली भूमिका न्याय घेण्याची आहे, मराठा समाजाला न्याय देण्याची आहे. त्यामुळे कुठेही जाळपोळ कोणीही करू नका, दगडफेक करू नका, असं आवाहन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेलं आहे. जरांगेजी, खरं तर उपसमितीची आता अगदी थोड्याच वेळात कॅबिनेट नंतर बैठक सुद्धा होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील नव्यानं नियुक्त झालेले अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही आता बैठक होईल. त्यावर मात्र कुठेतरी तोडगा निघण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. जरांगेजी, ते माहिती नाहीये मला ते कॅबिनेट कशासाठी. ते आमच्या मागण्याची अंमलबजावणी करत असली स्वागत आहे त्यांचं. मनापासून फडणवीस साहेबांपासून सगळ्या मंत्रिमंडळाचं कौतुक करू आम्ही. राज्यातल्या मराठी तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर आश्वासनावर चर्चेत मी थांबत नाही. चर्चेचा मला कटाळा आलाय, मराठीला कटाळा आलाय. 2 वर्षाला चर्चाच करतो आणि सरकार नुसता अभ्यासच करते 2 वर्षापासून. तसं पाहिलं तर 45 वर्षापासून लढाई सुरू आहे. तेव्हापासून ते सुरू आहे. सगळ्या संघटना यांना गोड बोलून दमल्यात, राज्यातल्या सगळे समन्वयक दमले यांना. सगळ्यांनी सांगितलंय, सगळे अभ्यासक यांच्या पुढे थकले, सगळे मोर्चे शांततेत काढून सगळेजण झोपून गेले, सगळे पक्षातले मराठी थकलेत, सगळे दमून गेले. त्यामुळे शांततेत होणार आहे. आता ते काय निर्णय घेतात माहित नाही, घेतला तर चांगलं कौतुक आहे त्यांचं. आम्ही सगळेजण त्यांच्या स्वागताला येऊ मुंबईला. शब्द आहे आपला लोकशाहीला. काय त्याला आम्हाला काय करायचं मुंबईला येऊ. आमच्या मागणीची अंमलबजावणी केलं आम्हाला काय. पण चर्चेला थकलो भाऊ आम्ही. 45 वर्षापासून चर्चा सुरू आहे. आता 2 वर्ष झालं आंदोलन सुरू आहे, तर चर्चा सुरू आहे. आता 29 ऑगस्टला आता 2 वर्ष पूर्ण होते याला. त्यांचा नुसता अभ्यासच चालू आहे. आता कव्हरवाची किती आहे आणि आम्ही कव्हर थांबा. पोरायची वाट व्हायला लागली पोरांची इकडे सगळे. 10-20 वर्ष काही मी नाही लढू शकत लढाई. समोर 2 पिढ्या बरोबर होती. आता अंतिम लढाई आहे, शेवटची 8-5ची लढाई निर्णायक टप्प्यावर आहे आणि ही जिंकायची. फक्त मराठ्यांना आव्हाने जात हरता कामा नाही. घरी झोपू नका. तुम्ही म्हणता आम्ही सोशल मीडियावर बघितलं, टीव्हीवर बघतो, आम्ही तुमच्या मागे. घरात बसायची आता वेळ नाही. तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार पाहिजे आंदोलनात मुंबईत त्या लढ्या. त्याच्याशिवाय म्हणजे जन्मत दिसल्याशिवाय, एकजूट दिसल्याशिवाय मिळत नसतं. घरात झोपून कोणाला काही मिळत नाही. मराठ्याला पिढ्यांना संघर्षच करावा लागला. बिना संघर्षाचा आम्हाला काहीच मिळालं. अगदी जरांगेजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. जर अंमलबजावणी झाली तर मात्र मुख्यमंत्र्यांवर विजयाचा गुलाल उधळू असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. अंमलबजावणी झाली तर मुंबईत येण्याची आम्हाला गरज काय, असं देखील म्हणतायत जरांगे पाटील. तर या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.